जर का तुम्ही ही चूक केली तर कस्टमर तुमच्याकडे पुन्हा येणार नाहीत. हा व्हिडिओ बघा पहिला. पद्धत असते की तुम्ही बोलताय कसं. रुडली जर बोलला तर कुठला कस्टमर तुमचं ऐकून घेणार आहे. हे लास्ट असेल, मला लातूरची परत कंप्लेंट नकोय. हे लास्ट इथून कुठल्याच कस्टमरची मला कंप्लेंट नको. आले सगळ्यात पहिले त्याला पाणी दे प्यायला. लांबून येतं ते. सगळ्यात पहिलं पाणी द्या. प्रत्येक कस्टमरला पाणी गेलं पाहिजे आणि प्रत्येक कस्टमरला नमस्कार झाला पाहिजे. नमस्कार केल्याने काय फरक पडतो का? आपण लहान होतो का? वाकून नमस्कार करा. रिस्पेक्ट द्या ना कस्टमरला. राजा आहे तो आपल्यासाठी. प्रत्येक कस्टमरला हा वाकून नमस्कारच केला पाहिजे. तुमकडे आले ना काउंटरला की नमस्कार करा. दादा करून आलते तुम्ही, काय आलते, पाणी घेणार का? फॅमिली असेल तर चहा कॉफी मागवा. काय फरक नाही पडत आपल्याला. कळलंय का? फॅमिली असेल तर चहा कॉफी मागवा. पाणी द्या. प्रत्येक कस्टमरला विचारायचं काय घ्यायचं काय, त्यांना व्यवस्थित दाखवा. आले उगाच हैरागैऱ्यासारखं करू नका. आपल्यासाठी एक नाही कस्टमर महत्वाचा आहे. एक नाही कस्टमर महत्वाचा आहे माझ्यासाठी. बरोबर? तुमच्यासाठी पण तो असला पाहिजे. जी किंमत कस्टमरची मला 100-200 रुपये तीच किंमत तुम्हाला पण पाहिजे. एक कस्टमर किती महत्वाचा आहे हे जोडण्यासाठी मला माहिती आहे. मी किती त्रास केलेला आहे या गोष्टीसाठी. मला किती त्रास झालेला आहे. मग हा कस्टमर सहज असं येतून रिटर्न जाणं म्हणजे मला पडत नाही गोष्टी. हे आहेत मॅक्स होलसेलरचे ओनर सचिन पाटील सर. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्यांनी आपल्या स्टाफना ट्रेनिंग दिले. त्यांनी आपल्या स्टाफना सांगितले जे मिस्टेक त्यांनी मान्य केले, हे मिस्टेक आमच्या या शॉपमध्ये या शाखेत झालेले आहे. त्यांनी ते स्टाफना सांगितले. त्या व्यक्तीचं डेडिकेशन बघा. कस्टमर त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे. सोशल मीडियाचा वापर असं नको व्हायला की सोशल मीडियामध्ये रील टाकली कस्टमर आलं, पण येणाऱ्या कस्टमरला जर का तुम्ही रिलेशन मेंटेन करत नसतील तर ते कस्टमर परत येणार नाही. पहिला हा एक गैरसमज मी तुमचा दूर करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून कस्टमर आले ना तर तुम्ही असं समजू नका की मला कस्टमर रिपीट येतील. कस्टमर तुम्हाला रिपीट तेव्हाच येणार ज्या टायमाला तुम्ही कस्टमरशी रिलेशन मेंटेन करणार. सोशल मीडिया हा तुमचा आधार असेल ना तर येणारे कस्टमर हेच तुमची माउथ पब्लिसिटी करणार आहे. म्हणून मी तुम्हाला